येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरातील विमानानं घेतलं अखेरचं टेक ऑफ, म्हणाले मी पुन्हा येईन. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. धावपट्टीच्या दृश्यमानतेचं आणि विमानाच्या मेंटेनन्सचं काम आहे असं सांगून फ्लाय 91 या कंपनीनं गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता सोलापूर विमानतळावरून अखेरचा टेक ऑफ घेतला. मी पुन्हा येईन असं सांगत त्यांनी पुढील 3 महिन्यांसाठी गोवा, सोलापूर, हैदराबाद ही विमानसेवा बंद केली आहे. याच कंपनीनं आमच्याकडे विमानं कमी आहेत असं सांगून सोलापूरची विमानसेवा बंद केली असली तरी त्यांनी लखनौ, धर्मशाळा, हैदराबाद या मार्गावरून विमानसेवा सुरू केली आहे. त्यांनी सोलापूर विमानतळावरील स्टाफ देखील शिफ्ट केलाय, ऑफिस मात्र सुरू ठेवलंय. तसंच सोलापूर एअरपोर्टवरील स्लॉट राखीव ठेवला आहे. याचाच कित्ता गिरवत स्टार एअर या विमान कंपनीनं सोलापूर मुंबई ही शासनाच्या अनुदानावर चालणारी विमानसेवा अवघे 9 महिने चालवून 28 जून पासून पुढील 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूर विमानतळाची जागा 365 एकर असून त्यापैकी 106 एकर जागेवर अतिक्रमण आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे विमानतळावरील नाईट लँडिंगचा विषय आम्ही सोडवू असं सांगत आहेत. मात्र हा नाईट लँडिंगचा विषय लवकर सुटणं मुश्किल आहे. त्यामुळे सोलापूरची विमानसेवा नियमितपणे सुरू राहण्यासाठी पुन्हा सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार आहे हे नक्की. सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी 316 पैकी 314 मतदारांनी केलं मतदान. महापालिकेतील 1 नगरसेवक मयत झाल्यामुळे आणि 1 नगरसेवक परदेशात 99.68% झालं मतदान. आता 22 जून रोजी होणार मतमोजणी. सोलापूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी रांगेत ओळीनं येऊन प्रभागनिहाय केलं मतदान आणि घडवलं शिस्तीचं दर्शन. दक्षिण सोलापूर तसंच उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली मतदान प्रक्रिया. सोलापूरचा पारा पुन्हा 40 अंशांकडे. राज्यभरात येरे पावसाची होत आहे विनवणी. पाऊस गायब झाल्यामुळे सर्वत्र टेन्शन. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विजयी होणार हे नक्की. मात्र क्रॉस वोटिंग होऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांना किती मतं मिळणार याची उत्सुकता. दोन्ही उमेदवारांनी केला करोडो रुपयांचा चुराडा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले सोलापुरात दुष्काळ, मात्र या दुष्काळातच शरद पवार गटाचे विधान परिषदेचे उमेदवार वसंत नाना देशमुख विजयी होतील. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत मोठ्या फरकानं विजयी होतील. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा दावा. मोठ्या फरकाने हे निवडणूक आम्ही जिंकू. आमदार देवेंद्र कुटे म्हणाले विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत विरुद्ध वसंत देशमुख यांच्यात फाईट नव्हे तर ही निवडणूक एकतर्फी आहे. खूप मोठ्या फरकाने भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब निवडून येतील. सोलापूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे यांनी जेलमधून येऊन सोलापूर उत्तर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. ठाकरे गटाचे बंडखोर खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा. उर्वरित बंडखोर खासदारांच्या घराला देण्यात आला पोलीस बंदोबस्त. गृह विभागानं काढले आदेश. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार. लढाई आता लोकसभा, कोर्टात आणि रस्त्यावर चालेल. फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये.
VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 8237 90 1000. ठाकरे गटातील खासदारांवर काँग्रेस नेते हुसेन दलवाईंचा हल्लाबोल. म्हणाले, धाडस असेल तर राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवा. खासदार फुटीचे पडसाद आता राज्यभरात उठू लागलेत. धाराशिव, बीड, परभणी आणि वाशिम मध्ये नागरिक आक्रमक. उद्धव सेनेच्या बंडखोर खासदारांनी 7 दिवसात उत्तर नाही दिलं तर कारवाई करणार. संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर अरविंद सावंत यांचं वक्तव्य. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातील धुळगाव गावात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी. शेतकरी चढला मंत्रालयातील झाडावर. मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून शेतकऱ्याचं आंदोलन. सरसकट कर्जमाफीची मागणी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. ठाकरे सेनेच्या वर्धापन दिनावर खासदार फुटल्याचं सावट. आता आमदार शिवसैनिकांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न. आमदार फुटू नयेत यासाठी ठाकरे सतर्क. 20 आमदारांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश. बंडखोर 6 खासदारांना जयपूरला नेल्याची चर्चा. दिल्लीतून जयपूरला मुक्काम हलवल्याची सूत्रांची माहिती. भाजप वाहतूक सेल आणि रिक्षा संघटनेचा मुंबईत उपक्रम. बुधवारी अमराठी ऑटो रिक्षा टॅक्सी परवाना धारकांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन. 15 ऑगस्टपर्यंत मराठी येणं बंधनकारक. 20 जूनला मनसेचा मेळावा. ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं राज्यात विशेषतः ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेत पडद्यामागून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू.